नमस्कार मुलांनो. जिज्ञासा नावाची एक अतिशय सुंदर फिल्म आपण पाहिली. त्यामध्ये जो पार्थ आहे तो पार्थ सतत सर्वांना प्रश्न विचारत असतो. असाच एक पार्थ आपल्या इतिहासात आधीही होता आणि महाभारताच्या युद्धामध्ये त्या पार्थने भगवान श्री कृष्णाने अनेक प्रश्न विचारले आणि म्हणूनच भगवद्गीता अस्तित्वात आली. आपल्या सर्वांना भगवद्गीता सारखा महान ग्रंथ प्राप्त झाला तो फक्त अर्जुनाच्या जिज्ञासेमुळे. आपण सगळ्यांनीच आपल्या मनातील जिज्ञासा सदैव जागृत ठेवली पाहिजे. माहितीये, जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझी आजी अशा बऱ्याच काही गोष्टी करायची. मला खूप आश्चर्य वाटायचं आणि मी थोडा बुद्धिवादीही होतोच. तर मी तिला नेहमी प्रश्न विचारायचो की आजी, तू अशी का करतेस? माझी आजी प्रत्येक लहान सहान गोष्टीवर देवाला नमस्कार करायची, बसल्या बसल्याच हात जोडायची. आणि एक दिवस मी तिला विचारलं की तू वारंवार अशी हात का जोडतेस आणि देवाला नमस्कार करण्यासाठी हात जोडण्याची काय गरज आहे? जसे आपण आपल्या राष्ट्रध्वजाला सॅल्यूट करतो तसे देवालाही सॅल्यूट का करू शकत नाही? तेव्हा तिने अतिशय सुंदर उत्तर दिलं. ती म्हणाली, मला खूप काही तर माहित नाही, पण असं म्हणतात की आपली जी ही मूठ असते, ही मूठ अगदी आपल्या हृदयासारखी, आपल्या हार्टच्या शेपसारखी असते. आणि जेव्हा आपण आपला हात उघडतो तेव्हा आपण देवाला म्हणतो की मी माझा हात उघडला, तूही तुझा हात उघड, म्हणजेच हार्ट उघड. दोघंही आपापला हार्ट उघडतील, हृदय मोकळं करून एकमेकांना भेटूया, तेव्हा ती भेट अतिशय चांगली असेल. आणि म्हणूनच मी हात जोडते. एक दिवस ती देवाला नैवेद्य काढत होती. मी तिला विचारलं, हा देव तर मूर्ती आहे, हा दगडाचा देव, हा भोजन कसा करणार? तेव्हा तिने मला जे उत्तर दिलं ते खूप सुंदर होतं. ती म्हणाली, नैवेद्य देवाला नाही काढत आहे, देव उपाशी थोडीच आहे, त्याला तर प्रेमाची भूक असते. परंतु आपण जेव्हा आपल्या ताटावर देवाचं स्मरण करून जेवण करण्यासाठी बसत असतो तेव्हा आपल्या विचारधारा प्रसन्न होत असतात. आपल्या मनामध्ये जे काहीही वाईट असेल ते सर्व बाहेर पडते, कारण आपण देवाचं स्मरण करतो. आणि नंतर जेव्हा चांगल्या मनाने जेवण केलं जातं ते शरीरात चांगल्या प्रकारे पचतं. जसं जेवण तसं मन, जसं पाणी तशी वाणी. आजीसोबत ह्या विषयावर बोलण्यात मला खूप मजा यायची. एक दिवस तर मी तिला प्रश्न विचारला की आजी, ही गीता वगैरे वाचतेस, एवढं अवघड अवघड संस्कृत, मला तर हे काहीच कळत नाही, आणि तू मलाही म्हणतेस की तूही शिक, तर मला एक कारण सांग की मी न समजताच ह्या संस्कृतला कंठस्थ करू, पाठ करू. तेव्हा ती मला म्हणाली की आता मी जे म्हणणार आहे तू माझ्या मागे मागे म्हण. मी म्हटलं, ठीक आहे, मी म्हणणार. ती म्हणाली, हा जो स्तोत्र आहे ह्याला म्हणतात शिव तांडव स्तोत्र. नंतर तिने मला मागे म्हणायला सांगितलं, जटाटवी गलज जल प्रवाह पावित स्थले गले वलंब्य लंबिताम भुजंग तुंग मालिकाम डमट 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 डमनी नादवट डमरवयम. हे म्हणता म्हणता माझी पंचायतच झाली. डमट 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 डमनी नादवट डमरवयम. तुम्हीही प्रयत्न करा माझ्या मागे म्हणायचा, डमट 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 डमनी नादवट डमरवयम. तेव्हा तर मला म्हणताच आलं नाही. आणि माझी आजी मला म्हणाली, जेव्हा आपण अशा प्रकारे संस्कृतचे स्तोत्र वाचतो तेव्हा आपली वाचा शुद्धी होते, आपले उच्चारण बरोबर होतात आणि आपण चांगल्या प्रकारे बोलू शकतो. आणि मुलांनो, तुम्हा सर्वांची स्मरण शक्ती इतकी तीव्र असते की वयाच्या 15व्या वर्षापर्यंत आपण जेवढं काही पाठ करू शकतो, नंतर पाठ करणं अतिशय अवघड असतं. आणि म्हणून लहानपणी संस्कृतचे स्तोत्र पाठ करा. ह्याने आपली स्मरणशक्ती वाढते आणि आपली वाचा शुद्धीही होते. आपल्या मनाला अशा प्रकारचे अनेक प्रश्न पडले पाहिजे आणि आपण त्या सर्वांची उत्तरं शोधली पाहिजे. काहींचे उत्तर तर तुम्हाला गुगलवरही मिळतील, पण प्रत्येक गोष्ट गुगलवर मिळत नाही. कधी आपल्या वडीलधाऱ्यांना
आपले आई वडील, आपले आजी आजोबा ह्या सगळ्यांनाही विचारलं पाहिजे. आपली जिज्ञासा सदैव जागृत ठेवली पाहिजे. हाच यशाचा मार्ग आहे. नमस्कार.